तर आज आपण आलेलो आहे माथेरान एक्सप्लोर करण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण माथेरान फिरणार आहे आणि मी खरंच खूप एक्साइटेड आहे। ई रिक्षाची फ्रिक्वेन्सी फक्त 20 आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे रिटर्न येताना मला जाणवली म्हणजे की जर माथेरान येणार असेल तर डेंजर आहे। डार्क रियालिटी माथेरानची। खाली फुल खचाखच 4 व्हीलर पार्किंग आहे। दादा होते ते बोलले की ट्रॅक वरून गेलं ना तुम्ही लवकर पोहोचाल, म्हणून मी ट्रॅक वरून चाललोय। आता मार्केटमध्ये पोहोचलेलो आहे आणि ही सगळी लाईन जी दिसतीये ती रिक्षासाठी लागलेली आहे। म्हणजे एवढा ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता। तर जास्त वेळ वाया न घालता आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करू। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला, चॅनलवरती कमेंट करा आणि असेच व्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा। तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया, चला। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपण निघालेलो आहे माथेरानला। माझ्या घरापासून अप्रॉक्सिमेटली 96 किलोमीटर आहे माथेरान। 2.5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे, तर मजा येणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण की खूप दिवस झालं चाललेलं प्लॅन माथेरानला जायचं आहे, पण काही ना काही कामानिमित्त माझं कॅन्सल होत होतं। तर फायनली आज आपण निघालेलो आहे माथेरानला। पाऊस नाही पडत, एक गोष्ट चांगली आहे कारण की थंडगार हवा सुटलेली आहे। आणि अजून एक गंमत म्हणजे घाईघाईमध्ये मी हँड ग्लोव्ज आणायचे विसरून गेलेलो आहे। आज बिना हँड ग्लोव्जची रायडिंग होणार आहे आपल्याकडून। आपण बॅक साइडनी जाऊ। ट्रैफिक सीधी उंगली से ना निकले तो ट्रैफिक में उंगली टेढ़ी करके साइड का रास्ता निकलना पड़ता है। तर प्रवास सुरू झाला आणि मला भूक लागायला लागली आहे, ही माझी नेहमीचीच गोष्ट आहे। फॅमिलीसोबत गावाला जाताना पण असंच होतं, घरातून फुल खाऊन निघलो, थोडं 1-1.5 तास झालं की परत अशी भूक लागते ना। भाऊला मम्मी पप्पांना चांगलंच माहिती आहे, त्यामुळे मला ते आधीच पोटभर खाऊ घालतात कुठं जायचं झालं की। ये सब खा के खत्म कर, फिर मंगल फैसला करेगा कि तेरे साथ क्या करना है। शिवराज पॅलेस। लास्ट ब्लॉगमध्ये आपण गेलो होतो खांडीच्या वॉटरफॉलला, तेव्हा आपण इथेच थांबलो होतो आणि इथे ब्रेकफास्ट केला होता आणि आपण इथे मिरचीयुक्त उत्तप्पा खाल्ला होता। खांडीचं वॉटरफॉल ॲक्च्युली हिडन जिम आहे, तो पण ब्लॉग खूप मस्त आहे, तुम्हाला नक्की आवडेल। त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल, तो पण नंतर चेकआउट करा। हलका हलका पाऊस सुरू झालेला आहे, समोर जास्त पाऊस पडतो वाटतं। बारिश को चीरते हुए हम जाएंगे आगे माथेरान को। हँड ग्लोव्ज नाही घातले तर पाऊस असला लागतोय ना हाताला जोरात, बापरे। पाण्याचे थेंब येत असे टाचणी टोचल्यासारखे लागतात हाताला। आता आपण कार्यालयाच्या जवळ पोहोचलेलो आहे। इकडे थोडासा पाऊस थांबलाय, मध्येच लागला थोडासा पाऊस। आणि या बाजूला आहे वॉटर पार्क वेट एंड जॉय। पावसाळ्यात कोणी येत असेल का वॉटर पार्कला, काय माहिती। आत्ता आपण वर्सोली टोल नाक्यावरती आहे आणि समोर पोलिसांनी भरपूर गाड्या थांबवलेल्या आहेत। अडवा चेकिंग करा, 4 व्हीलरवाल्यांना थांबवून ठेवा, म्हणजे ट्रॅफिक कमी करतील। लोणावळ्यामध्ये पोचलो आणि ट्रॅफिक लागणार नाही असं कधी होऊच शकत नाही। फुल ट्रॅफिक हा। बरं आपण बाईकवरती आहे, ॲटलिस्ट साईडने थोडं थोडं निघू शकतो आपण। पाऊस आला आहे, आपण आहे ना, हां इथेच थांबू। रामकृष्ण लोणावळ्याला पोचलो आणि जे पाऊस सुरू झालं, बापरे। तरी नशीब आपण हॉटेलच्या खूप जवळ होतो, तर मी आत्ता आलेलो आहे रामकृष्ण हॉटेलमध्ये। लास्ट टाइम पण या ठिकाणी मी आलो होतो टायगर 900 सोबत। हा येस, टायगर 900 घेऊन आम्ही आलो होतो मस्त लोणावळ्याला रायडिंगला। तर तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर तोही व्लॉग चेकआउट करा, त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आता मी ऑर्डर केलेला आहे ओनियन उत्तप्पा, तर बघू आता किती वेळ लागतोय। तर येस, आणि पाऊस आता भयंकर चालू आहे बाहेर। आपला ओनियन उत्तप्पा आलेला आहे।
आता मस्त खाऊन घेऊ, भूक लागली. अरे यार इले मिरच्या टाकल्यात यार. यार इथं पण मिरच्या टाकल्यात, फक्त तिखट नसायला पाहिजे. ठीक आहे, पहिला घास तुम्हाला. छान आहे. मस्त. ब्रेकफास्ट करून निघालोय आणि साईडला ट्रॅफिक बघा केवढं आहे. बाप रे. पाऊस स्टार्ट झालेला आहे. हा रस्ता पण खूप खतरनाक वाटतो. वरून हायवे, खालून रस्ता. या बाजूला एक तळ आहे आणि आतमध्ये बोटिंग सुद्धा चालू आहे. क्या बात आहे. सही. परत कधी आलो तर इकडे तळ्यामध्ये जाऊ बोटिंग करायला. या बाजूला सुद्धा पण पॉइंट आहे. क्या बात आहे. धुके दिसत आहेत तिथे. वा. वाह, मस्त क्लायमेट होतं आणि केवढा मोठा धबधबा होता. बाप रे. सही सही. वाघजाई देवस्थान. इकडे वाघजाई देवस्थान आहे, मंदिर आहे छान. या कॉर्नरने हायवेचा व्ह्यू पण खूप भारी वाटतो. हा रायडर लोकांचा स्पॉट आहे. सगळे बाईक रायडर्स येतात, तसे लाईनीने बाईक्स लावतात छान. काहीतरी आहे, देवाची पालखी. वा वा. कुठल्या देवाची काय माहिती, देवीची आहे. इकडे खाली आल्यावर वन वे केलेलं आहे. या बाजूने नो एंट्री आणि आपल्याला खालून जायचं आहे. भरपूर जणांना माहीत नाही आहे इकडे वन वे आहे. यावरून गाडी घालतात आणि मग समोर पोलीसवाले पकडतात. तर ही माझ्याकडून एक टिप. 2000 रुपये तुमचे वाचतील. नाही तर 2000 फाईन पडलाच. मस्त क्लायमेट झालं इथे. एवढं क्लायमेट छान आहे तर माथेरान तर कसलं खतरनाक असेल. माझी एक्साइटमेंट अजून वाढत चाललेली आहे. योगेश भाऊ कुठं चालले? खंडाळ्याच्या घाटेमध्ये आल्यानंतर इथलं क्लायमेट ऑलवेज भारीच असतो. कधी या इकडे रायडिंग करायला ना खूप छान मजा येते. रायडर लोकांना तर खूप आवडतं, कारण की सॅटर्डे संडे भरपूर जण फक्त या घाटेमध्ये रायडिंग करण्यासाठी येत असतात. खूप दिवस झाला माझा प्लॅन चालू होता माथेरानला जायचं, पण मला माथेरान कुठं हे माहीतच नव्हतं. मी फक्त ऐकायचो माथेरान माथेरान. त्या व्हिडिओमध्ये कळालं मला माथेरान कर्जतच्या साईडला आहे. हसू नका माझ्यावरती, मला खरंच माहीत नव्हतं की माथेरान कोणत्या बाजूला आहे. मी समजायचो माथेरान महाबळेश्वरच्या तिकडे असेल. तुमच्यातले कोणी आहे का असे की त्यांना माहितीच नाही आहे माथेरान कुठे आहे? कमेंट करा त्यांनी पण, म्हणजे मला कळेल. माझ्यासारखे बरेच जण आहेत की ज्यांना माथेरान कुठे आहे हे माहीतच नाही आहे. आता माथेरान इथून 37 किलोमीटर आहे. अजून आपल्याला 1 तासाचं रनिंग दिसतं आहे. आत्तापर्यंत जर्नी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करत जा, म्हणजे मला थोडी एनर्जी येईल अजून छान छान व्लॉग बनवायची. अजून लांब लांब जाईल मी व्लॉग बनवायला. ही माथेरानवाल्यांची आहे का ट्रॅफिक? अरे स्पीड ब्रेकर का डोंगर आहे केवढे, 2-2 जवळ जवळ एवढे. हो 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 बघा इथं लगेच एक एवढ्याशा रस्त्यात 4 स्पीड ब्रेकर. अरे बाई रॅम बनवा, डायरेक्ट गाड्या उडून जातील. ही अशी कमान आहे. या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं माथेरानला. इथून आलं की आपण सरळ जातो वरती माथेरानच्या रोडला. क्या बात आहे. आता घाट सेक्शन सुरू झालेलं आहे. माथेरानला एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जे इथलं मेन अट्रॅक्शन आहे, इथे एक टॉय ट्रेन चालते, तर तेही आपल्याला बघायचं आहे.
पण तिचा रूट कुठून कुठपर्यंत ते माहीत नाही आहे. हे मी पण फर्स्ट टाईमच येतो आहे. इकडे वर आल्यानंतर एक जुम्मापट्टी रेल्वे स्टेशन आहे आणि जे टॉय ट्रेन तुम्हाला सांगितली ती याच ट्रॅकने अशी वरती जाते वाटतं आणि खाली पण येते. वा, क्या बात आहे. फायनली टॉय ट्रेन बघायला भेटली. छोटीशी यायला भारी आहे. आता आपण पोचलेलो आहे वरती माथेरानच्या टॉपला. आता गाडी पार्क करू पहिली आणि मग चेक करू कुठे जायचं आहे आणि कसं जायचं आहे. हे आहे माथेरान, डार्क रियालिटी माथेरानची. खाली फुल खचाखच 4 व्हीलर पार्किंग आहे आणि 2 व्हीलर तर बघा अशा पार्क केल्या तसे काय स्क्रॅपसाठी टाकल्या तिथे गाड्या. मला जागा भेटली सेफ पार्किंगसाठी. मग आता जेवढं फिरायचं तेवढं फिरून घेऊ. सॅटर्डेला एवढी गर्दी माथेरानला, बापरे. चांगलं आहे, चांगलं आहे. या फिरा मस्त आणि माझे व्लॉग पण बघा. 2 व्हीलरची किती म्हटले? एक दिवसाचे 60 रुपये. असं कर. पुणे 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 येस. 30 रुपये नगर परिषद आणि 30 रुपये फॉरेस्ट, असे 60 रुपयाची आपल्याला एंट्री केल्या पावती करावी लागते. बाईक पार्क केली, या बाजूला एंट्री आहे. तर आता आपण जाऊ आतमध्ये आणि तिकिटाचं बघू. एंट्री असते 50 रुपये पर पर्सन आणि 30 रुपये लहान मुलांसाठी आहे. तर 60 रुपये पार्किंग आणि 50 रुपये एंट्री फी आहे. आता आतमध्ये आलो आहे आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही. एंट्री केल्याच या बाजूला माथेरानचा पूर्ण मोठा मॅप आहे. याच्यावरती सगळे स्पॉट दिलेले आहेत. एका दिवसामध्ये माथेरान फिरणं होऊ शकत नाही. माथेरानला यायचं असेल तर स्टे करा, कारण की खूप सारे पॉईंट आहेत आणि वरती चालत चालत फिरावं लागतं. तर आज आपल्याला किती स्पॉट कव्हर करतात ते बघू आणि जाऊ पुढे. चलो. एंट्री केल्यावरती छोटे छोटे फूड स्टॉल आहेत. अच्छा, हॅलो हाय करो. या साईडला असे घोडे पण लावलेले आहेत. वा, केदारनाथ बद्रीनाथला आलं असं वाटायला लागले. एवढे घोडे लावलेत लाईनीने इकडे. एक गोष्ट चांगली केली आहे की घोड्यांची काळजी घेतात की त्यांना पण ताडपत्री लावून ठेवलं म्हणजे करून भिजणार नाहीत. वा, फक्त घोड्यांनी लात नको मारायला आपल्याला. तर आता आपण आहे टॉय ट्रेनच्या पटरीवरती थांबलेलो आहे. रिस्की आहे कारण की माझ्या बॅक साईडला ट्रेन लागलेली आहे. तर आपण जाऊन चेक करू की आपल्याला तिकीट भेटतोय का. तर माथेरानवरती आपण स्टेशनला आलेलो आहे. तर स्टेशनचं नाव आहे अमन लॉज. इथून ट्रेन निघतात. आपलं बॅड लक
ट्रेन फुल झालेली, तिकीट पण नव्हते, पण काही प्रॉब्लेम नाही. थोड्या वेळाने आपण परत दुसऱ्या ट्रेनमध्ये जाऊ. फक्त तिचा टाईम चेक करावा लागेल. तर तोपर्यंत आपण शेजारचं जवळपासचं काही काही स्पॉट बघू. चला. मस्त धुके पडलेले आहेत आणि आपण मस्त धुक्यांमधून चालत चालत चाललेलो आहे. ट्रेनचं तिकीट न भेटल्यामुळे आपल्याला हा सुंदर नजारा बघायला भेटतोय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे एक गोष्ट एवढी इरिटेट झाली ना, चालत जात होतो, प्रत्येक जण घोडा पाहिजे का, घोडा पाहिजे का, घोडा पाहिजे का. मी पॉईंटपेक्षा जास्त माणसं बघितलीत की जे विचारतात घोडा पाहिजे का, घोडा पाहिजे का. बाप रे. अजून थोडा वेळ ऐकलं माझ्या स्वप्नात पण येतील नुसते घोडेवाले. पण क्लायमेट अल्टिमेट खूप छान असे धुके पडलेले. वाव. अथक परिश्रमानंतर आपण पोहोचलेलो आहे मायरा पॉइंट. आणि मागे बघा धुके धुके धुके, बस बाकी काहीच नाहीये. समोर काहीच दिसत नाहीये. पाऊस जोरात सुरू आहे आणि मी ट्रॅकवरून चाललोय 1-2 करत. एक दादा होते, ते बोलले की ट्रॅकवरून गेलं ना तुम्ही लवकर पोचाल, म्हणून मी ट्रॅकवरून चाललोय. पण नशीब ट्रेन नाही मागे. आता मार्केटमध्ये पोचलेलो आहे आणि ही सगळी लाईन जी दिसतीये ती रिक्षासाठी लागलेली आहे. म्हणजे एवढा ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता. ट्रेन आपल्याला या मार्केटमध्ये आणून सोडते आणि तिथून आपण पुढे वेगवेगळे पॉईंट्स करत असतो. चालून चालून दमलेला तर तुम्ही मसाजची पण मजा घेऊ शकता इकडे. या बाजूने आपलं सरळ पुढे जायचं लेक पॉइंट. तर आता आपण निघालेलो आहे लेक पॉइंटला. फायनली मी घोडा घेतलेला आहे, कारण की आपल्याला वेळ नसता पुरला, त्यामुळे आपण घोड्यावरती चाललेलो आहे. अर्धा तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. आवाजले बरं का, टाक 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 टाक. माथेरानचं जे मार्केट आहे तिथे आपल्याला फूड स्टॉल, शॉपिंग करायचं सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. आणि वरून आपल्याला घोडासुद्धा घेता येतो तिथून. तर आणि पॉईंट खूप लांब लांब आहेत, आपल्याला वेळ पुरला नसता म्हणून आपण घोडा घेतलेला आहे. तर आता आपण आलेलो आहे लेक पॉइंटला. तर आपण लेक पॉइंट वरती आलेलो आहे. या बाजूला पूर्ण लेक आहे, खूप मस्त वाटतंय. लेक पॉइंट केल्यानंतर अजून एक 2-3 स्पॉट पुढे आहेत, तर तेही आपण करू. लेक पॉइंट वरून सरळ पुढे आलो की इथं पिसारनाथ मंदिर सुद्धा आहे, माथेरानचं ग्रामदैवत आहे. तर आपण आतमध्ये मंदिरात जाऊ. आता आपण लॉर्ड पॉइंटला जातोय. लॉर्ड पॉइंट धुके खूप होते, मजा आली. धुके हटले म्हणून जॉर्ज पॉइंट वरून आपल्याला समोरचा व्ह्यू छान बघायला भेटला. आता धुके असते तर आपल्याला समोरचं काहीच बघायला भेटलं नसतं. माथेरान फिरायचं असेल ना तर 2 दिवस पाहिजे, ते एका दिवसात फिरणं होत नाही. माझ्याकडून जेवढं फिरता आलं तेवढं आज मी
कव्हर केले आजच्या शूटमध्ये. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडेल. तर आता मार्केटमध्ये आहे आणि मी ई रिक्षाच्या लाईनीला थांबलो, कारण की इथून आपल्याला ई रिक्षानी खाली जातं. तर जिथून आपण एंट्री केली होती तिथपर्यंत ई रिक्षा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आल्यानंतर कळाली, 20 रिक्षा आहेत इथे आणि त्यातल्या 15 आहेत स्टुडंट लोकांसाठी आणि 5 फक्त आहेत ते टुरिस्टसाठी आहेत. आता आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो ते पुढे गेल्यावर कळेल आपल्याला. चला चला चला, 1 तास थांबलोय तेव्हा आम्हाला रिक्षा भेटलीये. बापरे बापरे, डेंजर आहे. माथेरान येणार असेल तर डेंजर आहे. एक काम करा, डायरेक्ट राहायला या आणि चालत चालत या आणि चालत चालत फिरा. गाडी बिडी करू नका, नाही तर तुम्ही अडकले. 2 दिवसाची 3 दिवसावर ट्रिप होईल तुमची. स्टे करावं लागणार आहे, कारण स्पॉट पण खूप आहे. मॅनेजमेंट थोडंसं आहे, बोलू आपण याच्यावरती नंतर व्यवस्थित. पण आता आपण मस्त निघू, कारण की पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे. पाऊस चांगलाच जोरात चालू आहे. तर कसा वाटला माथेरानचा ब्लॉग? आय होप की ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेल. पण ही व्हिडिओ मी यासाठी बनवतोय की माथेरानला मला काही एक्सपिरियन्स आला, तो विचार केला तुमच्यासोबत शेअर करावा. आपण कुठेही फिरायला जातो, बाईकने जातो ना तर कारने जातो, तर तिथे गेल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघतो पार्किंग. तर माथेरानला गेल्यानंतर मी बाईक पार्क केली. सो पार्किंगचं मला थोडं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही वाटलं, ठीक नाही वाटलं, कारण की बाईक कुणीही कशाही पार्क केल्या होत्या, कारही कशाही पार्क केल्या होत्या. तो माथेरानला पार्किंगचं मॅनेजमेंट थोडं व्यवस्थित करण्याची गरज आहे. आता तिथून पुढे एंट्री केल्यानंतर आपल्याला जावं लागतं मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये जावं लागतं, त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. पहिलं म्हणजे ट्रेनचं, सेकंड म्हणजे ई रिक्षा, थर्ड म्हणजे घोडे आणि चौथं म्हणजे 1 to 1 करत चालत जायचं. तर एक एक तुम्हाला गोष्ट मी व्यवस्थित सांगतो. ट्रेनने जायचं असेल तर तुम्हाला ट्रेनचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं तिकीट काढावं लागतं. तिकीट काढल्यानंतर ट्रेनचं एकदा टायमिंग चेक करा, कारण की ट्रेनमध्ये जास्त सीट्स भरून नेत नाहीत. ट्रेन पूर्ण खचाखच भरून नेत नाही. जेवढ्या सीट्स आहेत तेवढेच तुम्हाला तिकीट भेटतात आणि तेवढ्याच माणसांना वर नेलं जातं मार्केटमध्ये. आणि जर तुम्हाला भेटलं नाही, सो तुम्हाला नेक्स्ट ट्रेन येईपर्यंत वाट बघावी लागते. शेवटची ट्रेन आय थिंक इव्हिनिंगला 6:30ची का 6ची आहे. सो तिथे तुम्ही गेल्यानंतर टायमिंग एकदा चेक करा. दुसरं ऑप्शन म्हणजे ई रिक्षा. ई रिक्षाला प्रचंड लाईन असते आणि एका टायमाला ई रिक्षामध्ये फक्त 3 लोकांना घेऊन जातात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई रिक्षाची फ्रिक्वेन्सी फक्त 20 आहे. ओनली 20 रिक्षामध्ये एवढं पब्लिक कसं जाऊ शकतो एका टायमाला? सो तिथे खूप मोठी लाईन, तासन तास माणसं लाईनीला थांबलेले असतात. सो ई रिक्षाची फ्रिक्वेन्सी ही वाढवली पाहिजे, जेणेकरून पर्यटकांची गैरसोय होणार नाही. कारण की मी गेलो, बाप रे, खूप जास्त गर्दी होती. मी ट्रेननेही मला नाही जाता आलं, ई रिक्षानेही नाही जाता आलं. शेवटी मी चालत चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि तसंही शूट करायचं होतं म्हणून मी चालत गेलो. थर्ड ऑप्शन म्हणजे घोड्यांचा. बाप रे, काहीच्या काही रेट सांगतात. सो तुमच्याकडे बार्गेनिंग स्किल हवी आहे, जेणेकरून तुम्ही त्यांच्यासोबत बार्गेनिंग कराल आणि माथेरानमध्ये फिरू शकाल. चौथा ऑप्शन म्हणजे सगळ्यात बेस्ट, चालत चालत फिरा. जर तुम्हाला चालायची आवड असेल तर तुम्ही बिंदास चालत फिरू शकता. खूप छान वाटतं चालत फिरण्यासाठी. पण माथेरान खूप मोठे, चालत फिरायचं असेल तर खूप जास्त वेळ लागेल. सो ते तुमच्यावरती डिपेंड आहे. ट्रेन आणि ई रिक्षा आपल्याला फक्त मार्केटपर्यंत सोडते. तिथून पुढे आपल्याला चालत नाही तर घोड्यानेच फिरायचं असतं. सो हे तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करू शकता. पण हे स्पॉट्स काय काय खूप लांब आहेत, काय काय जवळ आहेत आणि स्पॉट्सवर जाताना रस्ते काय काय ठिकाणी खराब आहेत, काय काय ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे. आता पुढे ते रिकवर होईल, रस्ते चांगले झाले तर गुड, पण तिथे थोडंसं प्रॉब्लेम आहे. खूप सारे घोडे असल्यामुळे तिथे टॉयलेट केलेली आहे रस्त्याच्या कडेला. सो तिथे एवढं छान वाटत नाही, कारण की खूप स्मेल येत होता टॉयलेटचा वगैरे. तर साफसफाई थोडी व्यवस्थित केली पाहिजे. काही काही स्पॉटवरती टॉयलेट वॉशरूम आहे, पण त्या वॉशरूमची सुद्धा साफसफाई नाही आहे. तर स्वच्छतेकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे वरती नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कॅश कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. वरती नेटवर्क तुम्हाला भेटेल नाही भेटेल, सो कॅश तुमच्यासोबत कॅरी करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे रिटर्न येताना मला जाणवली, म्हणजे की रिटर्न येताना ज्या टायमाला मी रिक्षामध्ये बसलो, ई रिक्षाच्या लाईनीत थांबलो होतो, तर खूप जास्त गर्दी होती. ऑलरेडी माझ्या आधी जाऊन थांबलेले माणसं, तेही अर्धा पाऊण तास झाले थांबलेले. आणि येताना एका रिक्षामध्ये फक्त 3 जण अलाउड आहेत. आणि ज्या रूटनी आलो त्या रूटनी येताना थोडंसं लाईट वगैरे पण खूप कमी होती आणि थोडंसं असं सेफ फील होत नव्हतं. लाईट्स वगैरे पाहिजे, जेणेकरून थोडं रात्रीच्या अंधारामध्ये सेफ फील होईल आणि खाली यायला आपल्याला काही अडचण येणार नाही. सो अशा गोष्टींचा एक्सपिरियन्स मला आला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करू वाटलं म्हणून मी तो शेअर केला, जेणेकरून तुम्हाला माथेरानला गेल्यावरती हेल्प होईल या गोष्टींमुळे. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि असेच माझ्यासोबत ब्लॉग एन्जॉय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.